एवढी धावपळ करणारा माणूस, 500-500 1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस, अरे त्या माणसाकडे पहा. त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, ऐकत तर भायावर करा ना. काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब, मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायाचं वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर, माहीत रोज वाद होत्यात. पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. अरे स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी भायावर करतो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. हे सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडावं लागतात. अनेक वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेची मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची. 4 महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्याय ना. मी काल जाऊन बसलो, त्याला सांगितलं मी उठत नसतो, हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं. साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी, पण आतल्या हाताने करतो आम्ही. काय करता, पर्याय नाही ना. अरे लढा तुम्ही, जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा. संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का? अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे. या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही. या सहवासात आपण सर्वजण राहणारे या ठिकाणी मावळे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा दत्ताने सांगतो. अरे धीर धारा, काहींना तले घाई झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळतात. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्या वेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा, कळ काढायचं शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे, स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्तेवर बसवलं, कित्येक लोकांना खुर्चीवर बसवलं. अरे ही जाणीव पाहिजे. परमेश्वर कुठंतरी पाहतोय परमेश्वर. अरे परमेश्वराला माहित आहे ना. अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी? अरे जे केलं ते समाजासाठी केलं. कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला, तुम्हाला गेलं पाहिजे. एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला, पवार साहेबांना बातमी कळाली, पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो, SP ला फोन जातो, माझा कार्यकर्ता हा चुकीचं करायचं नाही आणि समजून घ्यायचं. आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला, बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर मग आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय, बघतो का रे आराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलं तर बघून घेतो, ते नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का? नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. ही आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगेच. हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना. आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल, ये त्याच्यामुळे आम्हाला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भेऊन असतो. साहेब हसलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना, यायला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं आहे. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते.
हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोनं होतं. हा परेश आहे आपल्यातला परेश. त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचे स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्लीसारख्या ठिकाणी गेला. त्याचं सर्वश्रेय. अरे माझ्यासारखा सोडून द्या, अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना, राग नका म्हणून देऊ. माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का? त्याच्या मागं काहीतरी श्रेय आहे ना. राज्याचा सहकार कुणी उभा केला? अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकावा असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे, त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. एखादी सहकारी बँक विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजन असणारा नेता, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. नाही तर हल्ली बघितलं आपण, मुह मे राम आरोग बगल में सुरी. अरे लय वाईट काळ चालत नसतो. रावणा इतका शहनशाह, रावणा इतका सर्वश्रेष्ठ, त्याचा सुद्धा काळ संपला.